सकाळचा नाश्ता म्हटलं, की रोज काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो आणि त्याहूनही रोज तेच पोहे, उपमा, इडली खाऊनसुद्धा जर तुम्ही कंटाळला असाल, तर एकदा तरी ह्या पद्धतीने हे तांदळाच्या पिठाचे मस्त पातळ, जाळीदार असे कुरकुरीत डोसे तुम्ही बनवून बघा. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. फक्त 10 मिनिटात अगदी कुठल्याही पूर्वतयारीशिवाय हे मस्त जाळीदार, तेवढेच पातळ आणि कुरकुरीत असे हे तांदळाच्या पिठाचे डोसे बनवून तयार होतात. अगदी ओल्या नारळाच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा नुसतेच जरी खाल्ले ना, तरीसुद्धा हे डोसे चवीला खूप छान लागतात. तर एकदा नक्की बनवून बघा आणि कसे बनवायचे ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे डोसे बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप इथे मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर रेशनच्या तांदळाचं पीठ इथे मी हे वापरलेलं आहे. त्यानंतर ज्या कपाने तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपाने बरोबर पाव कप आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे. तर 1 कप तांदळाचं पीठ त्यासाठी पाव कप रवा असं प्रमाण घेतलेलं आहे. रवा घातल्यामुळे हे डोसे आहेत हे छान कुरकुरीत व्हायला मदत होते. आता त्यानंतर एक छोटा बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालायचा आहे. त्यानंतर किसलेलं गाजर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालूयात. आपण बाकी कुठलेही इतर मसाले यामध्ये घालणार नाही आहे. फक्त हिरवी मिरची वापरणार आहोत. थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आता याचं बॅटर तयार करून घेऊया. तर सुरुवातीला 1 कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं. त्याच कपाने बरोबर 1 कप इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर अगदी थोडं-थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही. नाहीतर मग या पिठाच्या गुठळ्या तयार होतात आणि थोडं-थोडं करून पाणी घातलं, की मग आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा येतो. तर सुरुवातीला आपण यामध्ये 1 कप पाणी घातलं. याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर पुन्हा इथे दुसरा कप मी भरून पाणी घेतलेलं आहे. आणि परत आता या पिठाला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 कप तांदळाच्या पिठासाठी पाव कप रवा वापरलेला आहे. तरीसुद्धा हे डोसे छान कुरकुरीत होतात. पण जर तुम्हाला अजून जास्त कुरकुरीत हवे असतील, तर तुम्ही 1 कप तांदळाच्या पिठासाठी अर्धा कप रवासुद्धा इथे वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर आतापर्यंत आपण इथे 2 कप पाणी वापरलेलं आहे. तुम्ही बॅटर बघू शकता भरपूर घट्ट आहे. अजून 1 कप यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि परत याला मिक्स करून घेऊया. तर हे डोसे जे आहेत ते आपल्याला छान कागदासारखे पातळ, मस्त आणि कुरकुरीत हवे. त्यामुळे बॅटरसुद्धा अगदी छान असं पातळ बनवायचं आहे. म्हणजे डोस्यांना जाळीसुद्धा छान पडते आणि छान ते कुरकुरीत असे तयार होतात. तर अजून पाव कप यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. म्हणजे टोटल इथे आपण 3.25 कप पाणी वापरलेलं आहे. सोबतच लगेच चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. तर घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घ्या म्हणजे तुम्हाला पाण्याचा सुद्धा अंदाज अगदी व्यवस्थित असा येईल. तर पाणीसुद्धा मोजूनच घालायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीचं अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे फक्त 5 मिनिटांसाठी हे बॅटर झाकून ठेवूया म्हणजे यातला जो रवा आहे तो छान व्यवस्थित असा भिजेल. तर इथे मी फक्त 5 मिनिटांसाठी हे बॅटर झाकून ठेवलेलं होतं. यातला जो रवा आहे, तो अगदी छान व्यवस्थित असा भिजतो. तर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला हे बॅटर खूप घट्ट वाटलं, तर पुन्हा यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. तर आता आपलं बॅटर तयार आहे. लगेच आता आपण याचे डोसे बनवायला घेऊया. तर डोसे बनवण्यासाठी गॅसवर इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता हे डोसे बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा आहे किंवा जर तुमच्याकडे बिडाचा म्हणजेच कास्ट आयर्नचा तवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता प्रत्येक डोसा बनवण्यापूर्वी हे जे बॅटर आहे हे आपल्याला तळापासून असं चांगलं हलवून घ्यायचं आहे. नाहीतर मग पाणी वरती आणि पीठ जे आहे ते खाली तळाला लागून बसतं. आता लगेच डोसे बनवून घ्यायचे आहे. सुरुवातीला कडेने आणि मग त्यानंतर मध्ये हे मिश्रण ओतायचं आहे आणि डोसा बनवण्यापूर्वी आपला जो पॅन आहे तो चांगला कडकडीत गरम असायला हवा म्हणजे आपले जे डोसे आहेत त्यांना जाळी खूप छान पडते. आता आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर हा जो डोसा आहे तो मस्त कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा आहे. वरची साईड थोडीशी सुकत आली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल, तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता. वरची साईड बऱ्यापैकी सुकत आली आणि साईडच्या ज्या कडा आहेत ना, त्या अगदी अशा सहज निघायला लागतात. तर लगेच आता याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही हा डोसा भाजून घेऊ शकता. जाळी बघू शकता, अगदी मस्त जाळीदार असे हे डोसे बनवून तयार होतात. तर बॅटर जर खूप घट्ट असलं, तर मग अशी पाहिजे तशी डोस्यांना जाळी पडत नाही. त्यामुळे बॅटर जे आहे ते थोडंसं पातळच असायला हवं. तर हे बघा दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत असा मी हा डोसा इथे तयार करून घेतलेला आहे. आता काढून घेऊया आपण.
आता हा डोसा गरम असतानाच डायरेक्ट आपल्याला प्लेटमध्ये न ठेवता एखाद्या चाळणीवर किंवा एखादी जाळी वगैरे असेल त्यावर ठेवायचा आहे. म्हणजे याची जी वाफ आहे ती निघून जाते आणि मग डोसा जो आहे ना तो छान कडक किंवा कुरकुरीतच राहतो. अजिबात नरम वगैरे पडत नाही. तर आता दुसरासुद्धा डोसा इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर हे बघा, सर्व साईडने बॅटर मस्त असं पसरवून घेतलेलं आहे. एक साईड थोडीशी सुकत आली की पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त होतात. खूप साधी सोपी रेसिपी आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता मस्त कुरकुरीत असे हे तांदळाच्या पिठाचे डोसे बनवून तयार होतात. अगदी तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा घरात एखादी कुठलीही सुकी चटणी असेल तिच्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतेच जरी खाल्ले ना तरीसुद्धा हे चवीला खूप छान लागतात. इथे मी तुम्हाला एक डोसा तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी मस्त कागदासारखे पातळ आणि तेवढेच कुरकुरीत असे हे डोसे बनवून तयार होतात. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे तांदळाच्या पिठाचे डोसे घरी नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.